नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन नंबर 6 च्या फिनालेला अगदी 2च दिवस शिल्लक आहेत. सध्या बिग बॉसच्या घरातील टॉप 5 फायनलिस्ट सदस्यांचे एव्ही दाखवले जातात. आता हे एव्ही संपल्यानंतर बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये काही पाहुणे येणार आहेत. आता हे पाहुणे म्हणजे बिग बॉस 1 ते 5 या सीझनमध्ये झळकलेले काही धुरंधर सदस्य हे बिग बॉस मराठी सीझन 6 च्या घरातील टॉप 5 फायनलिस्टला भेटायला येणार आहेत. याचा एक प्रोमो नुकताच कलर्स मराठीने शेअर केलाय. ज्याच्यामध्ये नक्कीच मित्रांनो, पहिल्या सीझनमध्ये झळकलेले आणि ट्रॉफी जिंकलेली मेघा धाडे आणि उपविजेता ठरलेला पुष्कर जोग हे पाहायला मिळणार आहेत. तर हे जे काही एक्स कंटेस्टंट आहेत ते सध्या घरात असलेल्या टॉप 5 सदस्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी येणार आहेत. तर पहिल्या सीझन मधून मेघा धाडे आणि पुष्कर जोग हे आलेले आहेत. मेघा धाडे तर कडकडून अशी तन्वी कोलतेला मिठी मारताना दिसते. आता पुष्कर पण मागे बोलला होता की तन्वी, आरबी असे कंटेस्टंट टॉप 2 मध्ये असायला पाहिजेत. आता हे दोघे घरामध्ये येऊन कोणाला सपोर्ट करतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर पहिल्या सीझनचे हे दोघे आलेत. दुसऱ्या सीझनचा कदाचित शिव ठाकरे येणार आहे असं बोललं जाते. आता शिव बरोबर अजून कोण येतोय? बिचुकले येतो का? हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तिसऱ्या सीझन मधून आता तिसऱ्या सीझनचा विजेता विशाल निकम आहे. पण विशाल निकम हा सध्या स्टार प्रवाहाच्या एका सिरियलमध्ये प्रमुख भूमिकेत आहे. त्यामुळे तो येतोय की नाही हे माहिती नाही. विशाल आला नाही तर मग मला असं वाटतं की विकास पाटील, विकास पाटीलच होता ना? हां, विकास पाटील. तो आला असता तरी चाललं असतं किंवा मग तिसऱ्या सीझनचा मास्टर माइंड उत्कर्ष शिंदे हा यायला पाहिजे. बहुतेक मला असं वाटतं की गेल्या वेळी देखील तो आला होता. नाही, चौथ्या सीझनमध्ये तो आला होता. तर उत्कर्ष शिंदे आला तर मजा येईल. आणि आता चौथ्या सीझनमधून कोण येतंय? चौथ्या सीझनमधून नक्कीच तो अक्षय केळकर कदाचित येऊ शकतो. कारण तो सध्या कुठलीही मालिका करत नाही. त्यामुळे तो येऊ शकतो. किंवा मग किरण मानेने या सीझनमध्ये यायला पाहिजेत होतं. कारण ज्या पद्धतीने गेले 2-3 दिवस किरण माने हा तन्वी कोलतेला जबरदस्त टार्गेट करताना दिसतोय. त्यामुळे कदाचित कॉन्ट्रोव्हर्सीसाठी किरण मानेला आणू शकतात ते लोकं. किरण माने नाही आला तर मग कोण येते हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण 5व्या सीझनमधून मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सूरज चव्हाण हा लाल सुटाबुटात पाहायला मिळतोय. थंबनेलवरती तुम्ही नक्कीच सूरजचे फोटो पाहिले असतील. तर सूरज चव्हाण देखील बिग बॉसच्या घरामध्ये येतोय. त्याची फार कधीपासूनची इच्छा होती की मला बिग बॉसमध्ये सीझन 6 मध्ये जायचंच आहे. बिग बॉस कधी बोलवतात? म्हणजे बिग बॉसने तर बोलवलंच आहे. पण ते नेमकं सांगत नाही की या दिवशी या. पण अखेर या शेवटच्या 2 दिवसात सूरज चव्हाणची बिग बॉसच्या या नव्या पर्वामध्ये एंट्री होणार आहे. आता सूरज कोणाला घरामध्ये येऊन सपोर्ट करतो हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर मित्रांनो, सीझन 1 ते 5 मधील काही धुरंधर सदस्य या सीझनमध्ये येणार आहेत आणि या टॉप 5 कंटेस्टंटचं मनोधैर्य वाढवणार आहेत. त्यांचा आनंद असा द्विगुणित करणार आहेत. तर तुम्हाला कुठल्या एक्स कंटेस्टंटला बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला आवडेल? हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.